Preview. मध्ये दाबून घ्या जरा. आणि मुलांमध्ये किती उत्सव आहे आपण बघू शकता. जिकडं तिकडं भगवे झेंडे लागलेले आहेत. जिकडं तिकडं झेंड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. आणि हे आहे आळंद येथील चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत असताना श्रीफळ फोडण्यात आले, पूजन करण्यात आलं. चौकडून मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आहे. इथं बघा रांगोळ्या काढण्यात आल्या, सजवण्यात आलं आणि मावळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी वर जात आहे. फार त्यांची मावळे वर जाऊन मित्रांनो, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये नागरिक असल्यामुळं प्रत्येकाचं नाव सांगणं योग्य नाही वाटत. जमिनी हकीकत चॅनलवर हे तुम्हाला लाईव्ह रिपोर्ट दाखवित आहे. हे बघा, येथे मंडप लावण्याची तयारी चालू आहे. सकाळी 10 ते 11 वाजता मंडप पण लावण्यात आले होते आणि तिथं लहान मुलांना कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर कार्यक्रम सादर केले. मोठ्या संख्येमध्ये जनता होती आणि घोड्यावर विराजमान होऊन शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करण्यात आली होती. पूजन चालू आहे. हार अर्पण करून वर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकण्यात आले. त्याच्यानंतर आळंद येथील हे सरपंच आहे कैलासराव आणि हे गावातील सामान्य नागरिक आहे. या ठिकाणी विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अजिनाथराव पायगावनसुद्धा उपस्थित आहे. तंटामुक्ती अध्यक्ष आहे. ग्रामपंचायतचे डायरेक्टर आहे. आपण बघू शकता हे इथं शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करून घोड्यावर एक छोटा मुलगा विराजमान आहे. मोठ्या संख्येमध्ये लहान मोठे सारेच लोक उपस्थित आहे. हे आळंद येथील चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या पुतळ्याला वर हार अर्पण करून आणि खाली श्रीफळ फोडण्यात आलं, पूजन करण्यात आलं. तसं तर रात्री आता सध्या 10 वाजायला आले तरी कार्यक्रम चालू होते. पण हे दुपारचं लाईव्ह दाखवित आहे. हे आळंद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे पण शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
शाळेचे अध्यक्ष आहे शेख इद्रिस, तंटामुक्ती अध्यक्ष आहे शेख मुकीम शेख अहमद आहे, माजी उपसरपंच येथे आहे आणि ग्रामसेवक साहेब पण आहे, ग्रामपंचायतचे सरपंच आहे, डायरेक्टर आहे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आहे, चोपडे साहेब आहे, तंटामुक्ती अध्यक्ष आहे आणि बबनराव शिंदेसुद्धा इथं उपस्थित आहे. मोठ्या संख्येमध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे पण सरपंच पूजा करत असताना हार अर्पण केले यांनी आणि शांततेमध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा येथील हेडमास्टर सय्यद साहेब पण होते, त्यांनी पण पूजन केले आणि थाटामाटामध्ये आज रियायतेचे राजा शिवाजी महाराज यांचं आळंदमध्ये जल्लोषात महाराजांचं पुण्यतिथी साजरी करण्यात आली. उत्साहामध्ये शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव आहे शिवाजी राजे शहाजी राजे भोसले. जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला पुणे येथे झालेला होता. राज्याभिषेक 6 जून 1674 सांगण्यात झालेला आहे. उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले, वडील शहाजीराजे भोसले, आई जिजाऊ जिजाबाई, पत्नी साईबाई सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई. याप्रमाणे थोडक्यात रियायतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याविषयी आम्ही येथे माहिती देत आहे. मित्रांनो, जमिनी हकीकत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बातमी आवडलीस तर शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगासुद्धा. आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राला नाही, पुऱ्या भारत देशाला गर्वाचा दिवस आहे. सामान्य जनतेसाठी झटणारे आमचे शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आपल्या देशाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये हे उत्साहपूर्वक आजचा दिवस साजरा करण्यात येत आहे. कोणाच्याही भावनेला न दुखवता हे मुकीम शेख आहे जे पूजन करीत आहे. बाजूला त्यांच्या हे बबन रामराव शिंदे साहेब आहे, त्यांच्या पाठीमागं विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आहे. बाजूला कैलासराव सरपंच आहे, वर्तमान सरपंच. धन्यवाद.